नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार गुड न्यूज आहे सर्व महिला उमेदवारांकरिता ज्या अंगणवाडी परिवीक्षिकी तयारी करतायत अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी, ज्यांची जाहिरात मागच्या वेळेस 272 पदांची शहरी भागाची आलेली आहे. ग्रामीणची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. एक महत्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने म्हणजे उच्च न्यायालयामार्फत आपल्याला आलेला आहे. ज्या वेळोवेळी तुम्ही जे निवेदन दिलेले आहेत, संघर्ष केलेला आहे, जे मोर्चा काढलेले आहेत, ज्या अंगणवाडीच्या महिला आहेत, सेविका, त्यांना त्यांच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश मिळालेलं आहे. आपण जी खूप दिवसापासून वाट बघत होतो की वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात यावी, तर आता किती वाढ केलेली आहे, उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 50 केली का 55 केलेली आहे, जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, त्याची पात्रता, वयोमर्यादा ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्याकरिता आपण हा संपूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. आपल्याकडे अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता आयसीडीएस पोषण अभियानासहित नवीन बॅच सुरू झालेली आहे. फक्त तुमच्याकरिता या ठिकाणी कमी फी मध्ये वर्ष तुमची बॅच एक्झाम होईपर्यंत ही बॅच उपलब्ध असणार आहे. यामध्ये पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, पीडीएफ नोट्स सर्व विषयाचे आपण देणार आहोत, जे की तुम्ही झेरॉक्स काढू शकता. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल, लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत. म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही कितीही वेळा लेक्चर पाहू शकता. तर हे बॅच जॉईन करण्याकरता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी काय महत्वपूर्ण निर्णय आलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊया आपण. यामध्ये यांनी म्हटलेलं आहे बघा, अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीतील अट रद्द करण्याची तरतूद, जी काही महिला भगिनींनी ही कोर्टामध्ये केस दाखल केली होती, त्यामुळे हा निर्णय देण्यास कोर्टाला भाग पडलेला आहे. उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आलेला आहे. काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे नागपूर या ठिकाणी यांनी अंगणवाडी सेविकांना परिवीक्षिका पदावरती त्यांचा डिपार्टमेंटल एक्झाम असतात, ज्या 10 वर्ष कार्यरत आहेत ओके अंगणवाडी सेविका म्हणून, त्यांच्याकरिता परिवीक्षिका पदावर पदोन्नती देताना बंधनकारक करण्यात आलेली 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा ही भेदभावपूर्ण आणि घटना विरोधी असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित नियम रद्दबातल ठरविला आहे. न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती माननीय राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय त्या दिलेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, कोणी दाखल केली याचिका, तर अकोला जिल्ह्यातील 10 अंगणवाडी सेविकांनी याबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ओके, महिला आणि बालविकास विभागाच्या सेवा प्रवेश नियमामधील नियम क्रमांक 7(1) क ला आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे परिवीक्षिका पदासाठी पदोन्नतीची कमाल वयोमर्यादा 55 वरून थेट 45 वर्षावर करण्यात आली होती. मागच्या वेळी 272 पदाची जाहिरात आली होती. फक्त ज्यांचं 45 वर्ष वय होतं त्यांनाच फॉर्म भरता आले होते. त्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही, त्यांना परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. तर किती वयोमर्यादा करण्यात आलेली आहे? 55. डिपार्टमेंटल करिता 55 वर्ष वयोमर्यादा. आता ज्यांना धाकधूक होती मनामध्ये, माझं 50 प्लस होते किंवा माझं 53 आहे, 54 आहे, माझे स्वप्न होते अंगणवाडी परिवीक्षिका डिपार्टमेंटल मार्फत एक्झाम देऊन बनण्याची, ज्याला 50,000 स्टार्टिंग पगार असणार आहे, ते स्वप्न तुमच्या या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. या सेविका गेल्या 2 दशकापासून म्हणजे 2 दशक म्हणजे 20 वर्षापासून अधिक काळ सेविका म्हणून कार्यरत आहेत. 2001 च्या निर्णयानुसार 10 वर्षाची सेवा त्यांनी काय केलेली आहे, बजावलेली आहे. 10 वर्षाची सेवा केलेल्या आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या सेविकांना परिवीक्षिका पदावरती पदोन्नती देण्याची तरतूद होती. त्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष होती. मात्र त्याच वर्षी 7 डिसेंबर 2001 रोजी जारी करण्यात आलेल्या दुरुस्ती पत्रकाद्वारे ती 55 वर्षापर्यंत वाढवण्यात आली होती. परंतु परत काय केलं त्यांनी की जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामध्ये नमूद केलं होतं की कमी याच्यामध्ये 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, परंतु ती तरतूद रद्द करून 55 वर्ष. बघा काय म्हटलेलं आहे कोर्टाने, एकदा 3 वर्ष जरी मिळाले तुम्हाला अंगणवाडी परीक्षा, परंतु त्यांना न्याय मिळेल. तर बघा काय म्हणताय, राज्य सरकार न्यायालयाच्या बाजू मांडताना सांगितले होते की
55 वर्षाच्या वयात परिवीक्षिका म्हणून नियुक्ती झाल्यास निवृत्तीपर्यंत केवळ 3 वर्षाची सेवा उरते. तसेच 25 अंगणवाडी सेवा केंद्रावरती देखरेख ठेवण्याचं आणि अहवाल सादर करण्याचं काम या वयात कठीण जाऊ शकते. मात्र राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने मात्र हा निर्णय युक्तिवाद फेटाळून लावला. ओके, सरकारला चपराक दिलेली आहे आणि आम्ही हे सांगणार आहे 55 वर्षापर्यंत त्या महिलांचं वय असेल ज्यांनी 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून कार्य बजावलेलं आहे, त्यांना प्रमोशन करिता त्यांच्या परीक्षा घ्या, त्यांना प्रमोशन द्या, पदोन्नती होऊ द्या. ओके, 3 वर्ष मिळाले तरी त्यांचं स्वप्न जे आहे, त्यांनी 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, त्यांनी जी सेवा कंप्लीट केलेली आहे त्याचं फळ त्यांना नक्की या ठिकाणी मिळणार आहे. तर याच्यामधलं तुमच्या लक्षात आलेलं आहे महत्वाचं काय सांगितलेलं आहे, तर अंगणवाडी सेविका ज्या आहेत डिपार्टमेंटल एक्झाम संदर्भात बोलतोय, सरळ सेवेला अनुभव लागत नाही. ओके, सरळ सेवेला काय लागत नाही, अनुभव लागत नाही. हे फक्त डिपार्टमेंटल एक्झाम करिता आपण माहिती देत आहोत की तुम्हाला 55 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ओके, 55 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार, ज्यांचा आता 45 वर्षापेक्षा जास्त किंवा ज्यांना वाटत होतं 50 वर्षापेक्षा जास्त आहे मला चान्स मिळेल का, सर्वांना चान्स मिळणार आहे. याची लवकरच बघा, आता मी काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे. ओके, तर जुलै महिन्यापर्यंत याची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि वयोमर्यादेमध्ये वाढ किती करण्यात आलेली आहे, तर 55 वर्ष वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. याची शैक्षणिक पात्रता किती आहे, 10 वर्ष. ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ओके, 10 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं. परत याच्यामध्ये व्हिडिओमध्ये महत्वाचं सांगतोय, ज्या आता सर्व सेवेच्या महिला उमेदवार व्हिडिओ बघत असतील तर त्यांना अनुभवाची अट नाही, तुमची परीक्षा वेगळी असते. ही डिपार्टमेंटल एक्झाम करिता आपण शैक्षणिक पात्रता सांगत आहोत. 10 वर्ष सेवा कंप्लीट आणि पात्रता दुसरी काय दिलेली आहे, पदवी उत्तीर्ण. तुम्हाला एमएससीआयटीची आवश्यकता नाही, मराठी विषय 10वी मध्ये नसेल 12वी मध्ये नसेल तरी सूट देण्यात आलेली आहे. तर हे एक महत्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. तुमचं काम आता इथनं पुढे अभ्यास करायचा आहे. अभ्यास करण्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं आहे, कारण मागच्या वेळीच्या 272 जागा शहरीच्या आलेल्या आहेत आणि ग्रामीणच्या 228 प्लस जागा येणार आहेत. तर याचे परत ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, ज्यांचं आता वय बसत नव्हतं त्यांना आता परत फॉर्म भरावे लागणार आहेत आणि ग्रामीणची सुद्धा परत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाखाली अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आयसीडी क्वेश्चन विषय असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर आपण चालू केलेले आहेत. सर्व विषयाला वेगळे टीचर आणि मॅडम लोक असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय व्यवस्थितरित्या शिकवले जातील. बऱ्यापैकी लेक्चर इव्हिनिंग आणि रात्रीच्या वेळेमध्ये असतील. पीडीएफ नोट्स म्हणजे तुम्ही काहीच विकत घेऊ नका, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आणि आता कमी किमतीमध्ये तुम्हाला ही बॅच आपण एक्झाम होईपर्यंत दिली जाणार आहे. बॅच जॉईन करण्यात 9823442223 या नंबरवरती कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून सुद्धा ठेवायचं आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाकरिता.